पहिला चेंडू अप्रतिम, थोडासा आतमध्ये आला अमरचा. शेलारचा चेंडू डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जाते. या पश्चिम महाराष्ट्राला भेटलेला आणखीन एक वेगवान गोलंदाज जो मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून भेटला. ओहो हो, दुसरा चेंडू होता. बॅटची लिडिंग एज, विकेटचं पतन, कॉट बिहाइंड दी विकेट. एक मोठी विकेट भेटली आहे. अमर शेलारच्या खात्यामध्ये जाते विकेट. अभिषेक गोळे आउट, अमर यादव आउट. अमर यादवला जावं लागतं. पहिल्या चेंडूवरती त्यानं अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव दिली, मात्र त्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटीची लिडिंग एज घेतली, बॅटीला अगदी स्पर्श झाला, विकेट किपरनं पकडली. अप्रतिम कॅच, विकेटचं पतन. दाखल होतोय मैदानामध्ये अजय कासुर्डे, नवीन फलंदाज. लवकर यावं लागलं अजय कासुर्डेला. त्यालाही वाटलं नव्हतं एवढा लवकर मला जावं लागेल, तोही तयार नव्हता. मात्र जसा दुसऱ्या चेंडूवरती धक्का बसला टीमला, तसा तो दाखल झालाय. अमर शेलारनं विकेट घेतले. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला भेटलेला एक वेगवान गोलंदाज या मैत्री ग्रुपनं दिला, तो अमर शेलार. अप्रतिम गोलंदाजी अमर शेलारची, वाह. अजय कासुर्डे कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक जरूर आलंय अजिंक्य गोळेसाठी. अजिंक्य कडून अवीसाठी ते कॅश प्राइज आहे. कीपर साठी खूप छान कॅच पकडली. सोडून दिलाय, अगदी डॉट जातोय. चतुर आहे गोलंदाज, चालाक आहे गोलंदाज, हुशार आहे गोलंदाज. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून गोलंदाजी चालू आहे सध्या अमर शेलारची. यॉर्कर अगदी पंच केला. सर बॅटीनं फक्त पुश केला चेंडूला. एक सिंगल धाव जरूर भेटेल डीपेक्षा. कव्हर रिजन मधून फिल्डिंग कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक 1 सुरू आहे. 4 चेंडू झालेत, 2 धावा आलेत, 1 विकेट आली आहे. अमर यादव आउट झाल्यानंतर अजय कासुर्डेच्या खांद्यावरती विकेट. अभिषेक गोळे अजूनही मैदानामध्ये आहे. ओ लॉफ केला जातोय, अगदी मिडल ऑफ द बॅट. क्रंचिंग स्वीट साऊंड, निघून जाईल 6 धावेसाठी. येईल 5व्या चेंडूवरती षटकार. पाच चेंडू 8 धावा. वेगानं हाताला, अगदी आपण पहिली कोणतीही ऍक्शन नाहीये. जाग्यावरतीच उभा होता. सोडून देऊ की खेळू, खेळू की सोडून देऊ, द्विधा मनस्थिती. लेग बाईज. डिक्लेअर मध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावरती. अमर शेलारची गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. 9 धावा या स्कोर कार्ड वरती सजलेत. येस इट्स डेली राईट, डेलिब्रेट. येस थँक्यू. कोणती ऍक्शन फलंदाजाची झाली नव्हती आणि दोन्ही अंपायर्सचं कौतुक यासाठी ते डिसिजन देऊन बाजूला झाले नाही. त्यांनी घाईघाईमध्ये दुसरी ओव्हर चालूही केली नाही. मॅच महत्वाची, 1 धाव महत्वाची. उदय तांडे, गुरुदादा पाटील आणि शिवराम वैती सर दोघांनी चर्चा केली आणि त्या चर्चेमधून त्यांनी सांगितलं की धाव नाहीये, दिल्ली आहे, डॉट बॉल येईल. गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज आर्यन शेलार. धावा फक्त आहेत तब्बल 8 धावा.
8 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. ओहो, चांगला चेंडू हाही हाताला जातोय. अगदी शरीराचा वेध घेणारा लेग बायच्या स्वरूपामध्ये येईल डिक्लेअर एक धाव. गोलंदाजी अटॅक चांगला आहे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अर्थातच भैरवनाथ वॉरियर्स या टीमचा. कारण की भैरवनाथ वॉरियर्स याआधी एक मॅच जिंकलेली आहे. काळेश्वरी फायटर एक नवीन मॅच खेळते. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतोय हा संघ. बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट डीप पॉइंटला. वन बाउंड चेंडू गाठेल सीमारेषा. येथील 4 धावा अर्थातच काळेश्वरी फायटर संघाच्या खात्यामध्ये. या चौकारानं संघाच्या धावसंख्येला एक वेगळा आकार भेटला आणि संघाची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 13 धावा या स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. अप्रतिम फटका. बॅकफुटला गेल्यानंतर ज्या पद्धतीने हा स्क्वेअर कट खेळला 4 धावा तिथे प्राप्त झाल्या. 13 ऑन अ स्कोर कार्ड. मॅच चेंडूचा वेट जरूर करतायत. तो पण मैदानामध्ये जरूर चेंडू पुरवले जातात. आता काळ बदलला भाऊ. एक काळ होता चेंडू हरवला तर अर्धा तास जायचा चेंडू शोधायला. आता भाऊ 6 मारला तर मागे वळून पण कोण बघत नाही. नवीन चेंडू येऊ देत. आता शेट काळ बदलला क्रिकेटचा. आता एका मॅचला 20-20 पॅकेट्स चेंडूचे. आपल्या पहिल्या काळामध्ये एक चेंडू आणायला भांडणं व्हायची. एका चेंडूवरती 20-20 मॅच व्हायच्या. आता एका मॅचला 20-20 चेंडू लागतायत. हा काळ बदललाय क्रिकेटचा. पुढे खेळण्याचा प्रयत्न. दांडी 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 गुल. विकेटचं पतन. जेवढा वेगानं पुढे आला त्याच वेगानं चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून गेला आणि यष्ट्यांना अगदी झोपून टाकलं. विकेटचं पतन. फलंदाज आपण पाहिलं तर माघारी येतोय. अर्थातच अजय कासुर्डे आउट. अक्षय कासुर्डे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. अजय कासुर्डे आउट झाला. अक्षय कासुर्डे मैदानामध्ये दाखल झालाय. एक फलंदाज गेला. दुसरा फलंदाज. काळेश्वरी फायटर संघाला इथे धावा चांगल्या कराव्याच लागतील. बिकॉज ऑफ त्यांनी टॉस जिंकल्यानंतर घेतली आहे ती बॅटिंग. टीमची टोटल अगदी 13 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 2. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली तर आर्यनची. चौकार जरूर आला आर्यनच्या गोलंदाजीवरती. मात्र त्यानंतरच कमबॅक त्यानं केला. पडल्यानंतर ज्या पद्धतीने राईज झालाय चेंडू. खेळण्याचा प्रयत्न राहिला. लेग अंपायर कॉल. इट्स अ व्हाईट बॉल. क्या चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स झाला. 1 बाउन्स म्हणून आता दंडित केले. 1 फॉर दी ओव्हर. म्हणजे जो प्रत्येक ओव्हरला तू बाउन्स टाकत 2 बाउन्स टाकू शकत नाही. जो बाउन्स तुझ्या हातामध्ये एक आहे तो यूज केलाय. कुठल्या चेंडूसाठी जाईल, कोणत्या बॉलसाठी जाईल, कोणत्या टप्प्यासाठी जाईल. ओहो, हाही थोडासा पुढे ठेवला बॅटचा. इथे चेंडू उसळी चांगली भेटले. आर्यनचा ज्या पद्धतीने हाईट आहे, आर्यनची ज्या पद्धतीने गोलंदाजी ऍक्शन आहे, त्याचे चेंडू पडल्यानंतर चांगले बाउन्स होत आहेत, चांगले राईज होत आहेत. त्यानं जर टप्पा पकडला तर तो बाउन्स त्याला भेटतोय जो डोळ्याच्या समोरून जातो. टाटा बाय बाय असा चेंडू करत जातो. हाही उचललाय. अगदी रडाळमध्ये भेटलाय. क्रॉस बॅटेड बॅट स्विंग झाली. मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग स्वीट साऊंड इज गोस टू मॅक्सिमम. काय फटका लगावला. चपराक एखाद्या बांधावरती उभा राहावं, गोफन फिरवावी गरकन तशी चपराक फिरवले. 5 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 धावा. चांगला स्कोर आहे. 20 विकेट जरी आले आहेत. अगदी जे बाउंड्री लाईन वरती आमचे सहकारी आहेत त्यांना विनंती करेल तुम्ही चेंडू जरूर जमा करा. पाहिजेत मोबाईल थोडासा कमी बघा पण तुम्ही चेंडू आणून द्या.
हाया पकड करण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला नाराज आहे फलंदाज. चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये छोटीशी चुकीला माफी नाही. आउट. 2 षटकांचा खेळ. टीमची टोटल आहे 20. विकेट आले 3. काळेश्वरी फायटर्स संघाला भेटलाय हा तिसरा धक्का. फलंदाज अक्षय कासुडे आउट. ओव्हर क्रमांक 2 समाप्त. अमित कासुडे दाखल झाल्या मैदानामध्ये. खूप लवकर अमित कासुडेला यावं लागलं कारण की अमर यादव चांगला फलंदाज, अगदी मी म्हणेल की 1 धाव करून आउट झाला. अजय कासुडे जबाबदारी घेण्याआधीच 5 धाव संख्येवरती आउट झाला. अक्षय कासुडेनं षटकार मारला, तो थांबतोय, आग लावतोय, तोपर्यंत पुन्हा पाण्याचा बंब आणला. अक्षय कासुडेनं लावलेली आग विझवली आणि आता अमित कासुडे आणि अभिषेक गोळे दोघांना या मॅच मध्ये थांबावं लागलंय. यानंतर वैष्णवी 11 आणि शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स तयार राहा. म्हणजे विजयदत्त सुर्वे आणि आमचे महेंद्र जुंदरे साहेब यांच्या मालकीचा संघ. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. तयार राहा. नितीन कदम पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, बेस्ट गोलंदाज नितीन कदम. JPL चा बेस्ट गोलंदाज म्हणून ज्याला किताब भेटला तो नितीन. ओहो व्हॉट अ बॉल. डोक्यावरती हात आणि ज्या पद्धतीने बाल बच गया गुरु, बाल बच गया. यावेळी देखील शॉर्टम जॅक करण्याचा प्रयत्न. मिड विकेट मधून खेळाडू वेगाने येईल. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी फेकी पहा वॉट अ थ्रो. 2 धावा वेगाने कंप्लीट केलेत. काय फेकी केली आहे, अप्रतिम थ्रो होता. अजिंक्य गोळे आणि ज्या पद्धतीने अजिंक्य गोळेच्या हातामध्ये अजिंक्य बेलोशे ज्या पद्धतीने चेंडू त्याच्या हातामध्ये होता तेव्हा जसं अजिंक्य बेलोशेचा थ्रो बघायचा प्रत्येकाला मात्र इंटरेस्टिंग होतं की ही फेकी कशी जाते, हा थ्रो कसा जातोय. या 2 धावा रिस्की होत्या मात्र घेतल्या, चोरल्या या 2 धावा. जास्त बाहेर अंपायर सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. संघाची धाव संख्या आता जाऊन पोहोचेल 24 वरती. 24 ही धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. ही चेंडू वाईट जातोय. एक्स्ट्रा धाव. आता 2 धावा एक्स्ट्रा आलेत. जसा या 2 धावा वेगानं कंप्लीट केलं त्यानंतर जी मुवमेंट होती गोलंदाजाची ती थोडीशी बाहेर जाते. एक्स्ट्रा धाव. स्लीप देखील ऑलरेडी तैनात आहे. प्रत्येक मॅचला एक स्लीप आहे. ओहो हा परफेक्ट बॉल आहे आणि ही ओळख आहे नितीनची. जो अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून बाहेर, नजरेपासून बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेर, फलंदाजाच्या पासून बाहेर जो चेंडू ठेवतो तिथे थोडीशी मुवमेंट होते. फुल टॉस चेंडू लॉफ केला जातोय. लॉंगॉनचा खेळाडू लवकर पोहोचण्याचा प्रयत्न. त्या दोघांना भेदून अगदी निघून जात आहेत. 4 येईल चौकार. संघाची धाव संख्या थोडीशी जाते 28 पार 29 वरती. 29 धाव संख्या सजली आता स्कोर कार्ड वरती. थोडीशी लांब राहिले ओव्हर. थोडीशी आपण पाहिजे 2 एक्स्ट्रा चेंडू आलेत या ओव्हर मध्ये. जिथे तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झाला आपण पाहिलं 4 बाकी आहेत 2. टॉस साठी तयार रहा. कॅप्टन वैष्णवी 11 आणि शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स. कॅप्टन तयार रहा. ओहो लॉफ केलाय जाग्यावरून. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी पोहोचलाय. लांब खूप लांब. व्हॉट अ स्ट्रोक. दे धक्का. ज्या पद्धतीने आवाज झाला या फटक्यामधून आणि कानामध्ये अगदी सांगून गेला बाई पोहोचला 6 धावेसाठी. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. 35. नितीन कदमच्या वरती आता मात्र प्रहार केलाय फलंदाज बॅटिंग करत असताना अभिषेक गोळेनं. अभिषेक गोळे जो बॅटीनं देतो लांब टोले तो अभिषेक गोळे आहे. कारण की अभिषेक गोळेचे फटके
हे अंतर खूप लांब करतात. ISPL असती तर 9 धावा दिल्या असत्या. आई जागेवर खेळण्याचा प्रयत्न, आता नितीन कदमनं कमबॅक केलाय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये हमरी तुमरी बघायला भेटली नितीन कदम आणि फलंदाजांमध्ये, ती थांबली. 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. लॉस ऑफ दी 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना काळेश्वरी फायटर्स संघाची ही धावसंख्या 35. लॉस ऑफ दी 3. चला टीम थोडासा घेऊया स्पीडअप. मी म्हणेल ना, ज्या पद्धतीने भैरवनाथ वॉरियर्सने आज गोलंदाजी केली, जास्त वेळ घेतला नाही, स्पीडअप मध्ये गोलंदाजी केली, फास्ट गोलंदाजी केली या संघानं, कमी वेळ घेतला. अमित कासुडे स्ट्राईक वरती. आता खरी मजा आहे, 12 चेंडू मध्ये किती धावा येतात भाऊ, त्याच्यावरती टार्गेट बनणार. जर 30-35 आल्या तर चांगल्या धावा. ओ माय गॉड, इट्स अ वाईड +1. तब्बल आताच्या 2 धावा आहेत. तुझ्या जर 35च्या पुढे धावा येतात, तू 60च्या पुढे पोहोचतोय. 25च्या जर थांबतोय ना, तर तुझा जो मॅजिकल फिगर आहे तो फसतोय. लेट्स सी. अमित साठी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला खेळाडू आहे, चेंडू गॅदर केला, एका हाताने पकडून फेकण्याचा प्रयत्न, तो पण एक सिंगल चिकी धाव कंप्लीट. एक धावा कधी कंप्लीट केली जाते. आजचं वातावरण वेगळं आहे. आज टेनिस बॉलची एक झाली असते आज मॅच, कारण की आज जराही पाऊस नाहीये, खेळपट्टी पूर्ण सुकी. त्यामध्ये फलंदाजांचा बोलबाला असाच चालू आहे. दे धक्का, आणखीन एक बॅट स्विंग केली आणि या फलंदाजाचे टोले असतात लांब लांब. तो अभिषेक गोळे काय फटका उचलून फेकलाय. टप्प्यात आला की हा खेळाडू अंतर पार करतो, लांब लचक खेचतो. मैदानाच्या चारही बाजूला खेळण्यासाठी ओळखला जातो अभिषेक गोळे. 1-2 खेळाडू आता गोलंदाज प्रवीणच्या सोबत उभेत. दोघे जण प्रवीणला सांगतायत. अमर शेलार तिथे, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अगदी 9 चेंडू, तब्बल 22 वरती तो खेळतोय. 22 धावा नॉट आउट, ही चांगला. आता मॅरेथॉन इनिंग किती मोठी होते ते बघायचंय. ओहो हो हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी शफल होऊन उभा तर राहिला. द्विधा मनस्थितीमध्ये खेळू की मारू की सोडू, तो बंद चेंडू डॉट जातोय. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉप एजला विकेट मिळवली आहे. अखेरीस विकेट मिळवली आहे. ज्या प्रवीणच्या गोलंदाजीवरती षटकार मारला, त्यानंतर दोघे जण आले, अमर शेलार आणि आणखीन एक खेळाडू, ज्या प्रवीणच्या बाजूला उभं राहून गोलंदाजीची चर्चा केली. त्यानंतर डॉट बॉल आला आणि त्यानंतर लगेचच विकेट आली, ती म्हणजे अभिषेक गोळे आउट. कॉट बिहाइंड दी विकेट, एक मोठी विकेट. किरण पाडळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. न्यू बॅटर, कमबॅक केला गोलंदाजी करत असताना प्रवीणनं. ओव्हर क्रमांक 4. 4 चेंडू झाले. धावा किती आलेत माहिती? 4 चेंडू मध्ये 9 धावा आलेत. वाईड अँड +1 पकडलीस, तदनंतर सिंगल, तदनंतर 6. हो, हाही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. कदाचित इथे धावा किती भेटतायत हेही बघायचं आहे. चेंडू अजूनही आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन पर्यंत गेलाच नाहीये, मात्र या वेळेमध्ये 2 तर धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचं स्वप्न होईल का पूर्ण? तिसरी धावा अधुरी राहील. अमित कासुडेनं स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली आहे. अमित कासुडे मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, त्यासाठी रिस्क घेतली असेल आणि किरणला त्यानं मात्र अगदी विकेट सॅक्रिफाईस करायला लावली असेल. कुमार गोळे दाखल होतोय. संघाची धावसंख्या जैसे ते वैसे अगदी 44 44 वरती 46 वरती जाऊन पोहोचते. 46 आत्ताच्या 2 धावा, 47 आणि 2 46. जागेवून घेण्याचा प्रयत्न, चांगला गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. पाहिलं, ओळखलं, फलंदाजाच्या मनामधलं जाणलं. 46 वरती टीमची धावसंख्या थांबली आहे. 4 षटकांच्या अखेरीस. आता शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा येत आहेत? कारण की ऑलरेडी विकेट पडलायत. कुमार
गोळे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला अमित कासुर्डे. अमित कासुर्डे मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. कुमारकडे देखील ती क्षमता आहे, पण गोलंदाज कोण येईल आणि 6 चेंडूमध्ये किती धावा खर्च होत आहेत. 60च्या पुढे टार्गेट जाईल का? पहिल्या मॅच मध्ये 60 होतं, दुसऱ्या मॅच मध्ये 61 होतं. अशा पद्धतीने टार्गेट असताना आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय अजिंक्य बेलोसे. मिस्टर PMPL 2.0. PMPL चे जे मालिकावीर झालेत ते मी म्हणेल की मैत्री ग्रुप मधलेच झालेत. कारण की अंडर-20चा देखील आपण पाहिलं तर हर्षा होता, नंतर संकेत गोळे, नंतर अजिंक्य बेलोसे. मैत्री ग्रुप मधले PMPL चे मालिकावीर याच खेळाडूने पटकावलेत. शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे, पहिल्या इनिंगचे. पहिला चेंडू अगदी पायावरती टाकण्याचा प्रयत्न लॉफ्ट चांगल्या पद्धतीने केलाय. चेंडू अगदी आपण पाहिलं तर जरूर जातोय, मात्र कोणत्या दिशेला? शहानिशा तर केली आहे, मात्र धाव अजून डिक्लेअर आहे. थँक्यू. इट्स अ डिक्लेअर. टीमची टोटल आपण पाहिली तर 47 वरती जाऊन पोहोचेल. 47. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत या इनिंगचे. शेवटचे 5 चेंडू बनता येतील. जागेवर घेण्याचा प्रयत्न, टर्न भेटला. अंपायर सांगतात की पूर्ण वळसा घेतलाय. आपको फसाया गया गुरु. हा चेंडू ज्या पद्धतीने टर्न घेतला, टेनिस क्रिकेटमध्ये कट केले जातात तशा पद्धतीने रबर क्रिकेटमध्ये, आणि हे सगळे होते पाऊस नसल्यामुळे. चेंडू सुका आहे, खेळपट्टी सुकी आहे. ओहो, लॉफ केलाय, गरकन फिरवलाय. जेवढी ताकद होती ती मात्र लावली या चेंडूच्या मागे, आणि चेंडूला उचलून दिलाय फेकून सीमारेषेच्या बाहेर. येईल षटकार. संघाची धावसंख्या जाईल. बॅटिंग करत असताना काळेश्वरी फायटर संघ 50 पार, 53 धावा. 53. 50च्या पुढे धावा आलेत आतापर्यंत भाऊ. मिस्टर PMPL ची चर्चा केली. सध्या मैदानामधून तेच येताना दिसत आहेत आपल्याला. ओहो, लॉफ केला. हा देखील डीप स्क्वेअर क्रीजच्या बाहेर. हाही निघून जाईल 6 धावेसाठी. इकडेही येईल आणखीन एक षटकार. हा खेळ बदलला भाऊ. आपण 55-60चं टार्गेट होईल का पूर्ण, ते टार्गेट दिलं नाहीये. पहिली इनिंग आहे, पण फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये चेंडू पोचवायचे. फलंदाजी करणाऱ्या टीमनं डोक्यामध्ये जे टार्गेट ठेवलं होतं ते पोचेल का? लेट्स सी. टीमची धावसंख्या 59 धावा. येस, अजिंक्य गोळे आणि हर्षा दोघे मिस्टर PMPL आहेत. अंडर-20 आणि पहिल्या पर्वाचे दोघेही आले. तिसरा मिस्टर PMPL गोलंदाजी करतोय. वाव. 59 धावा. तब्बल चेंडू 4 झालेत. टॉस साठी कॅप्टन तयार रहा वैष्णवी 11 आणि शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स. चांगली फलंदाजी राहिली आहे. यावेळी देखील टॅप फटका घेण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? फेकी चांगले, तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केले स्ट्रायकिंगला. ओ माय गॉड, करना क्या चाहते थे गुरु आप. 3 धावा नॉन स्ट्रायकिंग वरती होता. अगदी रनआउट, मात्र स्ट्रायकिंगच्या फलंदाजाला आउट करण्याचा प्रयत्न. ये क्यों मालूम है, जो 2 6 आहे ना भाई, आपको त्याचं उत्तर द्यायचं होतं. नहीं करना चाहते थे कुछ और, हो गया कुछ और. 3 धावा आत्ताच्या. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62 वरती. 60 जे बोलतो 60चा आकडा तो भेटला. म्हणजे टॉस घेतल्यानंतर की जो निर्णय घेतला बॅटिंगचा तो यशस्वी बोलू शकतोस तू. गुड डिसिजन. जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिझन मधून खेळाडू वेगानं जाईल. पुन्हा एकदा सिंगल धाव. आताही दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी यावेळी देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि यावेळी
अखेरीस पहिल्या इनिंगचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 64-65 धावेचं आव्हान ठेवलंय भैरवनाथ वॉरियर्स या टीमच्या समोर. 65 रन्स टू विन. टॉस करूयात वैष्णवी 11 आणि शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स मध्ये. जाऊयात निलेशजी मर्ढेकर सर. टॉस आपण करत आहोत आणि टॉस करण्यासाठी ब्रदर्स कलेक्शन मेडा याचे ओनर विनय दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. आणि टॉससाठी आपण आमंत्रित करूया वैष्णवी 11 आणि शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स अशी लढत होत आहे. वैष्णवी 11 हा संघ आहे विजय दादा सुर्वे यांच्या मालकीचा आणि त्यांच्या कन्येचं नाव या संघाला आहे. परंतु एका बाजूला शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र पोलीस आणि आर्मी शिवस्वराज्य अकॅडमी आहे कोपरखेरणा येथे आणि तेच नाव या संघाला आहे. आणि संघ मालक महेश दादा झुनगरे आणि महेंद्र दादा झुनगरे यांच्या मालकीय संघ आहे. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करूया. टॉससाठी आपण टॉस करूया ब्रदर्स कलेक्शन मेड आहे यांच्या शुभासे आपण टॉस करत आहोत. ज्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्यांच्या शुभासे आपण नाणेफेकीचा कौल करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण या. वैष्णवी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स अशी लढत होत आहे. आपण टॉस करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? आपण टॉस करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी देणार आहे महेंद्र झुनगरे सर. टॉसचा कॉल आपण कॉइन स्पिन करूया. काटा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे. टॉस उभा राहिलेला आहे. पुन्हा तो टॉस केला जाईल. टॉस घ्या. आपण नाणेफेकीचा कौल करूया. टॉस आपण करूया. पुन्हा एकदा नाणेफेकीच्या कौलचा आवाज. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स टॉस जिंकलाय. महेंद्र सर टॉस जिंकताय, काय घेताय? आम्ही क्षेत्ररक्षण निवडू आणि थोडं सकाळपासून बघतोय तर स्लो पिच आहे आणि स्कोर पण होतोय त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण निवडू. शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर संघ बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये सहभागी होत आहे. याही प्रीमियर लीग मध्ये सहभागी होतोय. या स्पर्धेबद्दलचा आपला अभिप्राय काय आहे? शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स SPL सातारा प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी खेळत राहीलच. ह्या वर्षी पण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स ही टीम खेळेल आणि मैत्री ग्रुपनं आम्हाला शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी या टीमला चान्स दिला त्याबद्दल मैत्री ग्रुपचं मी अभिनंदन करतो. आणि गेम आहे, बघूया आता काय होतं. जयेश, तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय स्वीकारलं असतं? आम्ही प्रथमतः बॅटिंगच करणार होतो आणि समोरच्या टीमला पण बेस्ट ऑफ लक सांगतो. म्हणजे टॉसमध्ये मनासारखं घडलंय. गेली कित्येक वर्ष तुम्ही ही प्रीमियर लीग खेळताय, आपले अभिप्राय कसे आहेत? गेली 3 वर्ष मी प्रीमियर लीग खेळतोय आणि खूप चांगला अनुभव मिळतोय रबर क्रिकेटचा खेळायला आणि त्यासाठी मैत्री ग्रुपचे हार्दिक आभार मानतो. दोन्ही संघनायकांना आणि टीमला शुभेच्छा देऊया. टॉसमध्ये काय झालेलं आहे तर टॉसमध्ये दोन्ही संघनायकांच्या मनासारखं घडलेलं आहे. टीम शिवस्वराज्य अकॅडमीने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर बॅटिंगसाठी वैष्णवी 11 या टीमला आमंत्रित केलंय. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. पाहत राहा, ऐकत राहा. मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगचा मॅच क्रमांक 4चा सत्र क्रमांक 2चा कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया आपण थरार किरण मस्कर सरांचा आहे आवाज. थँक्यू. आता टॉस जिंकल्यानंतर दोन्ही कॅप्टनच्या मनासारखं होतं ना. चला असं वाटतं टॉस उगाच केला. तुला काय पाहिजे बॅटिंग, तुला काय पाहिजे बॉलिंग, हां चला जाऊ देत. पण ज्या पद्धतीने शिवस्वराज्य अकॅडमी बोलले की मैत्री ग्रुपनं आम्हाला चान्स दिला, पण शिवस्वराज्य अकॅडमीने कित्येक हजारो स्टुडंटला पोलीस बनण्याचा चान्स दिला, आर्मीमध्ये सहभागी होण्याचा चान्स दिला. आणखी महेंद्र झुनगरे हे शिवस्वराज्य अकॅडमीचे प्रोप्रायटर सर्व आहेत. शिवस्वराज्य अकॅडमी म्हणजे निकालाची परंपरा कायम ठेवणारी ही पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आहे. म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना, महिलांना प्रवेश फी मध्ये सवलत दिली जाते. एखादा मुलगा गरीब आहे, एखादी मुलगी गरीब आहे तर तिला फी देखील कमी घेतली जाते. नवी मुंबईमधली टॉपचा रिझल्ट देणारी आणि विश्वासू एकमेव अकॅडमी म्हणजे शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी कोपरखेरणे. आर्मी आणि पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण केंद्र ते म्हणजे महेंद्र झुनगरेच्या माध्यमातून. मॅचच्या दिशेने आपण जातोय. या मॅचमध्ये तब्बल टार्गेट आहे 65 धावेचं आणि भैरवनाथ वॉरियर्स कशा पद्धतीने टार्गेट पूर्ण करते हेही बघायचंय. कारण की भैरवनाथ वॉरियर्सकडे नाणेफेक राहिली नव्हती. आपलं काय होतं, टॉस जिंकलेली टीम मॅच जिंकत होती. बघू भाऊ, लेट्स सी, बघूयात.
65 टार्गेट. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहिलं तर अगदी अजय कासुडे गोलंदाजीसाठी दाखल झालाय. फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अगदी अजिंक्य बेलोसे आणि अमर शेलार. आमचे सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी सुर्वे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. साहेब आपलं स्वागत आहे. आमचे रोशनजी सुर्वे साहेब अर्थातच गुरुजी संपतजी सुर्वे साहेब गुरुजी आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतो. शामरावजी सुर्वे साहेब मी विनंती करतो आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचे, बसून घ्यायचे. आमचे सन्माननीय राजेंद्र सुर्वे साहेब, संपतजी सुर्वे साहेब गुरुजी आणि शामरावजी सुर्वे साहेब मी विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. पहिला चेंडू बॅटीची एज आहे, अगदी डॉट बॉल जाईल. ही मजा वेगळी आहे कारण की अजिंक्य बेलोशेच्या समोर ज्या पद्धतीने गोलंदाजी अजय कासुडेची कशी राहते, काय रिझल्ट भेटतो यातून ते बघायचं आहे. एक हमरी तुमरी असते दोघांमध्ये. स्क्वेअर कट अगदी आपण पहिले डीपेक्षा कव्हर रिझन खेळाडू आहे जरूर. एक सिंगल धाव. अमर शेला वेगानं धावतो आणि अजिंक्य बेलोशे पण वेगानंच धावतो. दोघांकडे चतुराई आहे, चालाकी आहे, हुशारी आहे, हरणाची गती दोघांकडे आहे. 1 कन्वर्ट इंटू 2 म्हणजे 2 रन तुमने चुराया जो सनम. हे असे दोघे जण एका धावेला 2 धावेमध्ये कसं कन्वर्ट करायचं या दोघांना माहिती आहे. मजा येईल भाऊ. 65 धावा, मजा तो आने वाला है. अगदी वेळ जर पाहिलं तर बरोबर 3 वाजून 5 मिनिटं झालेले हे आत्ताचं टायमिंग आहे. 65 धावेचं टार्गेट. 65. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊयात लगेचच. भाऊ काहीतरी घडणार आहे कारण की अमित कासुडेनं बोलवलंय, तो चर्चा करतोय. एक जण आलाय, दुसरा आलाय, दोघांच्या मध्ये चुकीच्या वेळी चर्चा चालू आहे कारण की अमित कासुडेला काहीतरी या फलंदाजाबद्दल एक वीक पॉइंट बोलतात ती दुखतीनस. तो एखाद्याची दुखतीनस पकडली की भाऊ तिथे गेम पलटू शकतो आणि त्यानंतर अजिंक्य बेलोसेला देखील या गोष्टी माहिती आहेत. लेट्स सी. एक वेगळी मजा येईल या दोघांमध्ये. हा थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, जागेवरतीच उभा. अंपायर सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. एक्स्ट्रा धावच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 3 या धावसंख्येवरती. चला थोडासा स्पीडअप घ्या. 65. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर राहिला. लॉंग ऑन वरून खेळाडू अगदी मिड विकेट मधून डीप मधून एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न नाहीये. चांगला कमबॅक. अजिंक्य बेलोसेला अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 4 धावा. मॅच झोप उडवणार म्हणजे तू बोलशील आता बिर्याणी खाल्ली, आता तू गॉगल घालून मस्त झोपायचे नाटक करशील. नाही भाऊ, आपल्याला झोप नाही, झेप घ्यायची आहे. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी थोडासा बाहेर ठेवला शरीरापासून, थोडासा बाहेर ठेवला आतापासून. अंपायरनं पाहिलं, ओळखलं, जज केलं. नाही काहीतरी डिक्लेअर आहे की नाही. मेन अंपायर बोलतात येस मैंने देखा है, लेग अंपायर बोलतात मैंने भी देखा है. दोघे बोलतात आपने जो देखा वो नहीं हुआ. लेट्स सी. चला जो भी डिसिजन आहे अंपायरचा तो दोघांमध्ये चर्चा करून दिला जाईल, अन्यथा वळू शकतात ते. तर अंपायरकडे कोर्ट त्यांच्यासाठी ओपन आहे, कधी कोर्टात चेंडू टाकू शकतात. एक धाव महत्वाची आहे. एक टीम डिफेन्स करते, दुसरी चेसिंग करते. चला भाई थोडासा स्पीडअप घ्या. अजून 4 मॅचेस आहेत, 5 आहेत. आपण काय टायमिंग दिलंय, मी येतो 7 ला तर घ्यायला.
चला प्लीज स्पीडअप घ्या. इट्स अ वाईट बॉल. येस, ओनली वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये 5 धावसंख्या, 5 ऑन अ स्कोर कार्ड. स्पीडअप घ्या. मी तेच बोललो की 7चं टायमिंग दिलं, घ्यायला येतो, पण मॅच मला नाही वाटत 7 पर्यंत होईल. हा यावेळी देखील आपण पहिला हाफ ट्रॅकर अगदी चेंडू पडला तर जास्त बाउन्स, जास्त उसळी, 1 बाउन्स देखील दंडित केलं, म्हणजे इथून पुढे आता बाउन्स टाकू शकत नाही. तो एक 1 बाउन्स होता, तो यूज केला. अगदी आपण पाहिलं तर टीमची टोटल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 65 हे टार्गेट या मॅच मध्ये. 65 धावा करायचे. ओव्हर क्रमांक 1 ज्या पद्धतीने हा जो वेळ घेतला ओव्हर क्रमांक 1 साठी. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला थोडासा खाली राहिलाय. टीमची टोटल अगदी जैसे ते वैसे. आज फलंदाजांचा बोलबाला, गोलंदाज दोघांचा 50-50% आहे. जास्त फरक पावसामुळे पडला नाहीये. अमर शेलारला स्ट्राइक वरती पाहत आहे. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी एक सिंगल धाव. वेगानं पहा, अमरचा वेग पहा, अजिंक्यचा वेग पहा. अमरला नकार दिलाय. दुसरी धाव झाली असती का, कारण की दोघे वेगानं धावतात. अजिंक्यनं रिक्स घेतली नाहीये. ओव्हरऑल ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिलं 7 या आकड्यावरती 7. चला स्पीडअप घ्या, एकत्र येऊ नका. गोलंदाज दुसरा लगेच चालू ठेवा. अंपायर 5 बॉल. येस, 1 टू गो. कारण की जे वाईट टाकलेत 5 चेंडू झालेत, 3 वाईट टाकलेत, 5 चेंडूचा खेळ झाला. 5 मध्ये 7 रन झाले. चला प्लीज टीम स्पीडअप घ्या. जो मध्ये डिक्लेअर आहे की नाही त्यासाठी जे आपण थांबलो तिथे जो गोळ झालाय. चला टीम स्पीडअप घ्या. 1 टू गो. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. चेंडू 5 झालेत. आमच्या सोबत स्कोरर बसला गेला अर्थातच धनंजय शेलार. टीम प्लीज स्पीडअप घ्या. त्या फटका अगदी एक सिंगल धावी तेही घेतली जाईल. आता दुसऱ्या धावेसाठी जातील का, हा थ्रो अगदी आरामामध्ये पोहोचेल. येस, एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस 8 धावसंख्या. चला टीम, मी विनंती करेल टीम मीटिंग नको आता. भाऊ ओव्हर क्रमांक 1 एवढा वेळ लागलाय, कारण की मॅच ज्या पद्धतीने सुरुवात झाली ओव्हर क्रमांक 1 मध्ये पूर्ण वेळ घेतलाय. टीम विनंती करेल जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी करणार टीम. चला प्लीज स्पीडअप घ्या भाऊ. मॅचला भरपूर उशीर लावला. मॅच खूप आरामामध्ये चालू आहे. लेझी क्रिकेट थोडंसं चालू आहे. प्लीज टीम, जास्त वेळ घेतलाय. चला आता अंपायर्स पण मागे लागलेत खेळाडूंच्या की स्पीडअप घ्या, कारण की पहिली ओव्हर ज्या पद्धतीने राहिली त्याच्यामध्ये थोडंसं मॅचची जी मुवमेंट असते, कॉमेंट्रीची जी मुवमेंट असते ती थोडीशी लो झाले. किरण पाडळे ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालाय. वळांजवाडी टीमचा गावचा खेळाडू आहे आणि वळांजवाडी टीम मधून बिलॉंग करतो आणि आज पाहिलं तर ज्या पद्धतीने दाखल झालं अर्थातच काळेश्वरी फायटर टीम मधून खेळण्यासाठी. टीम, मी विनंती करेल गोलंदाज आणि कॅप्टन अर्थातच थोडासा स्पीडअप तुम्हाला घ्यावा लागेल. यावेळी देखील बॅटचा टॉप एज. अगदी पॉइंटच्या जवळ चेंडू होता. जरूर एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये जाईल. हाही चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय. अडवणं गरजेचं होतं का. अजिंक्यला स्ट्राईक वरती ठेवलंय पुन्हा एकदा. अजिंक्य बेलुसी प्रयत्न करतोय, कारण की अजिंक्य बेलुसीच्या बॅटमधून जेव्हा एकाच दुसरा षटकार येईल तेव्हा ती गाडी पटरीवरती येईल. तो प्रयत्न करतो एखादा चांगला टाइमिंग फटका, कारण की अजिंक्य बेलुसी चलेगा तो भाई चांद तक चलेगा, मैच तक चलेगा, वो 65 रन तक चलेगा.
त्याचाच प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने मॅच मध्ये भाऊ थोडासा स्पीडअप घ्या ना, ऑलरेडी ढीकभर भात आम्ही खाल्लाय, झोपा येत आहेत राजानो. बॅटीच्या टॉप एजला मिड विकेट मध्ये डीप मध्ये खेळाडू जरूर आकाशाकडे पाहत आहेत आणि अखेरीस प्रयत्न थोडासा फसला जातोय. व्हॉट हॅपन. एकच धाव कंप्लीट केली आहे, एकच धाव भेटली आहे. की अप्रतिम प्रयत्न राहिलाय अभिषेक गोळे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण राहिले अभिषेक गोळेचं, मी म्हणेल 5 धावा अडवल्यात अभिषेकनं. अप्रतिम फिल्डिंग हा गोलंदाजासाठी आत्मविश्वास असतो. हाही फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, प्रतिम चेंडू हाताला, बॅटीच्या टॉप एजला एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही इथे केला जातोय आणि बघता बघता या 2 धावा. अजय कासुडे एवढा लांबून धावत गेलाय, तो लॉंग ऑनला होता, तो कव्हरला पोहोचलाय. ही चतुराई आहे, ही फिटनेस आहे अजय कासुडेची. कारण की एक कव्हरचा चेंडू अडवण्यासाठी, कॅच पकडण्यासाठी तो लॉंग ऑन वरून धावत गेलाय. टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचली आपण पहिली तर अगदी 10 या आकड्यावरती, 12 या आकड्यावरती. बारा धावा. सोंडी सोडून दिला, अगदी शफल घेण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये होईल ऍड. या एक एक एक्स्ट्रा धावा आहेत त्यानंतर जड होतात, त्यानंतर मनाला टोचतात. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. यानंतर देखील एक महत्वाची मॅच. सन्माननीय नरेशजी म्हात्रे साहेब, आपलं मनापासून अधिक स्वागत. वेलकम नरेश दादा, वेलकम, सुस्वागतम. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल. हे मैदान आपण पहिले तर उपलब्ध करून देण्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांचा महत्वाचा वाटा राहिलाय, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. हाही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला, थोडासा खाली राहिलाय. पाच चेंडूचा खेळ झालाय, सबमरीन चेंडू राहिला, थोडा जमिनी लगत. डॉट बॉल. कारण की ज्या पद्धतीने प्रयत्न राहिलाय अजिंक्य बेलोसे आणि अमर शेलारचा, त्यांनी आतापर्यंत ज्या धावा घेतल्यात त्या धावून घेतल्यात, सिंगल डबल्स. लॉफ केला जातोय, अमर शेलारच्या बॅट मधून येतोय तडाखा. अगदी आपण पाहिलं तर ब्लॅक स्क्रीनच्या बरोबर समोर चेंडू जातोय. 6 धावेसाठी येईल षटकार. पहिला षटकार आहे हा, पहिला षटकार. अमर शेलार याच गोष्टीची वाट बघत होता. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ संपला आणि संघाची धाव संख्या 20 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचली. 20 धाव संख्या. चला थोडासा स्पीडअप घ्या. तुम्हाला ओव्हर क्रमांक 3 नंतर वेळ दिलाय मीटिंग करण्यासाठी, त्याला स्ट्रॅटेजिक टाइम आउट बोलतोय आपण, तो वेळ दिलाय तुम्हाला. थोडासा स्पीडअप घ्या मित्रांनो प्लीज, जास्त वेळ घेतलाय. कारण की पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरला आल्या होत्या 8 धावा, दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरला आल्या 8 धावा, पहिल्या इनिंग मध्ये दुसऱ्या ओव्हरला आल्या 12 धावा, दुसऱ्या इनिंग मध्ये दुसऱ्या ओव्हरला देखील आल्या 8 धावा. जो ग्राफ आहे तो ग्राफ अगदी बरोबर चालू आहे, बरोबर ग्राफ. ही ओव्हर महत्वाची आणि गोलंदाजीसाठी दाखल झालेत अनिल जुनघरे. अनिल जुनघरे ओ क्रमांक 3. अनिलजी जुनघरे यांच्यासाठी आपण पहिले विकेट घेतली तर 500 रुपये अमरदादा धनावडे यांच्याकडून. वा, पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅक केलाय, डीप मिड विकेट रिजनला निघून जाईल. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं आई अनिल
स्वैग से करेंगे आपका स्वागत. 26 धावा. वॉट अ स्ट्रोक यार. अजिंक्य बेलोसे यास्त फटक्याची वाट बघत होता. अमर शेलाच्या बॅटमधून एक षटकार आला, अजिंक्य बेलोसेच्या बॅटमधून एक षटकार आला आणि दोन्ही फलंदाजांची पार्टनरशिप आता गोलंदाजांसाठी डोके दुखी ठरू शकते. आणि दोन्ही फलंदाजांसाठी आता प्लॅटफॉर्म तयार झाला. तो जो बेस असतो तो तयार झाला, जो प्लॅटफॉर्म असतो तो तयार झाला. महत्वाची ओव्हर आहे ही. अप्रतिम फटका यावेळी देखील बॅटीच्या टॉप एजला आहे. खेळाडू वेगाने येतो. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कॅचचा प्रयत्न. कॅच पकडली आहे. जल्लोष पहा. ओ हो माय गॉड. अप्रतिम. अनिल झुंझरे हेलिकॉप्टर ज्या पद्धतीने फिरवला, घुमाड आला भाई, घुमाड आला. 500 रुपयाचा मानकरी. वा अप्रतिम. कारण की अनिल दादा झुंझरेने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, चांगली गोलंदाजी आहे. कारण की अनिल झुंझरे यासाठीच ओळखले जातात. विकेट घेतल्यानंतर जे सेलिब्रेशन असतं प्रेक्षकांना ते बघायचं असतं. विकेट्स बाजूला, सेलिब्रेशन दिखाओ भाई. अविनाश बिरामने एबी दाखल झाला. एक चांगली स्पेल, एक चांगली गोलंदाजी बघायला भेटू शकते. कारण की षटकार आल्यानंतर केलेला कमबॅक आणि षटकार आल्यानंतर घेतलेली विकेट ही गोलंदाजासाठी नेहमी जल्लोषाची असते, उत्साहाची असते. सर बॅटीनं व्ही शेप मध्ये ड्राइव्ह केलाय. लॉंगन वरून अप्रतिम ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण राहिलंय. अजय कासुडेला आपण पाहिलं लॉंगन वरून वेगानं जरूर गेला. धावा कंप्लीट घेतल्या गेल्या. आपण पाहिलं तर अगदी 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. 28 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. 65 धावेचं आव्हान आहे. अजूनही तू पाहिलंस तर 15 चेंडू 37 समीकरण आहे हे. 15 चेंडू मध्ये 37 धावा हव्यात. यावेळी शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न खेळाडू जरूर आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सिंगल धाव. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये, एकच धावी ते कंप्लीट केली आहे. या एका धावेच्या मदतीने त्या टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आहे. हे जाळं टाकतायत सध्या. ज्या पद्धतीने अनिल झुंझरे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवतात, हे जाळं टाकलंय त्यांनी मैदानामध्ये एक. ओहो हो. यावेळी मात्र अगदी आपण पाहिलं तर डोक्यावरती हात लावलाय अमरनं. आणि अमर शेलारनं ज्या पद्धतीने या फटक्यासाठी आपली बॉडी पूर्णपणे फिरवली होती, तयार होता शॉर्ट आर्म पूल साठी. आवडीचा फटका फसला, नाही लागला, फसवलं अनिल झुंझरेनं. कमी गतीचा चेंडू. पासष्ट धावा या मॅच मध्ये. एक टार्गेट पूर्ण करायचंय. हाफ ट्रॅकर पुन्हा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. अमर शेलार सातत्याने त्याच्या पदरी अपयश येते. एक षटकार आला पण नंतरचे येणारे डॉट चेंडू या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटला घेऊन जातात. 9 धावा फक्त या ओव्हर मध्ये खर्च झाल्या. विकेट आली 1. येणारे 12 चेंडू 36 धावांची गरज. 12 चेंडू 36 म्हणजे 12 मध्ये तू 6 षटकार मारायचे. 12 चेंडू 36 धावा. 12 चेंडू 6 षटकार 6 षटकार 12 चेंडू असं बोलू शकतोस. चला स्पीडअप घ्या टीम प्लीज. चला साहब बिजली का बिल. दादाचं नाव. या जावली तालुक्याचे पहिले IS ऑफिसर अर्थातच ओमकार सर, वेलकम, आपलं स्वागत आहे. इन ऍक्शन मॅच कधी आहे? इन ऍक्शन दिसतील ओमकार सर या मॅच नंतर. कुमार गोळे गोलंदाजीसाठी दाखल झाला ओव्हर क्रमांक 4 मध्ये.
पहिला चेंडू गती परिवर्तन, फसवलं अब मार के दिखा. कारण की हा चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवली ब्रो. हा स्लोर वन होता, मॅजिक वन होता, स्पेशल वन होता. फसवलं या चेंडूवरती. यावेळी देखील पायावरती टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला. शॉर्ट स्क्वेअर मधून खेळाडू जरूर येतो. मिड विकेट मध्ये चेंडू अडवला, स्टॉप केला, एक सिंगल धाव. अमर शेलार या मॅच मध्ये सुरुवातीच्या फळीमध्ये आलेला फलंदाज आहे. अमर शेलारला एक मॅरेथॉन इनिंग करून दाखवावी लागेल. यादीचे 2 डॉट बॉल ते भरून काढावे लागतील. कमबॅक कोणालाही मात्र करावाच लागणार या मॅच मध्ये. लॉफ केला जातोय व्ही शेप मध्ये, सरळ बॅटनं 1 बाउन्स निघून जाईल प्रेक्षकांच्या गॅलरी मध्ये. जिथे आहे 4 धावा, चौकार. अमर शेलारच्या बॅटला ज्या पद्धतीने कनेक्शन झालंय चेंडू, ज्या पद्धतीने हा चौकार आलाय सरळ बॅटीनं, आत्मविश्वास आला असेल. होय आलाय आत्मविश्वास. आणि त्याच आत्मविश्वासानं आणखीन एक शॉट आर्म पूल चेंडू उचलला आणि डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर फेकून दिलाय 6 धावेसाठी. 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा अमर शेलारनं गोळा केलेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 40-40 या धावसंख्येवरती. आज अमर शेलार प्रत्येकाला बघायचा होता.